हां. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण मागच्या सेमला आपण एसी सप्लाय आणि डीसी सप्लाय शिकलो. त्याच्यामध्ये आपण एसी सप्लायचे बरेचसे डेफिनेशन तुम्ही मागच्या सेमला शिकलात. जसं ॲम्प्लिट्यूड, तुमचं टाईम पिरियड, फ्रिक्वेन्सी, नंतर पीक व्हॅल्यू, नंतर काय म्हणतात त्याला क्रॉस फॅक्टर. तर असे बरेच तुम्ही डेफिनेशन शिकलात. इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. तर त्याची थोडीशी रिव्हिजन घेऊया, कारण आपल्याला हाच बेस कंटिन्यू करायचा आहे. त्याच्यामुळे थोडंसं तुमचं कसं रिव्हिजन पण होईल. तुम्ही तर कधी घरी जाऊन वाचणार नाही आणि ते कळणार नाही कदाचित तुम्हाला आता, कारण तुम्ही तो सेम संपलं की तुम्हाला वाटतं तो विषयाचं संपलं काम. तर असं होत नाही. तर तुम्हाला थ्रूआउट ते लागतं. तर बेसिक हळूहळू तुम्हाला हळूहळू मॉडिफिकेशन होत होत तुम्हाला फायनल जे आपण म्हणतो डिटेलिंग आपण हळूहळू शिकत असतो. तर ह्याच्यामध्ये बघा, आता पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे की आपल्याला एसी सप्लाय म्हणजे काय. ठीक आहे. तर एसी सप्लायमध्ये नाही का हा वेव्हफॉर्म तुम्ही मागच्या सेमला शिकलेला आहात. ठीक आहे. याच्यामध्ये 2 टाईप्स होते एसी सप्लायमध्ये, सिंगल फेज एसी आणि 3 फेज एसी. आता मी फक्त तुम्हाला सिंगल फेज एसी बद्दल सांगणार आहे. तर सिंगल फेज एसी म्हणजे काय. तर सिंगल फेज एसी म्हणजे याच्यामध्ये एकच कंडक्टर असतो आणि ज्या कंडक्टरमध्ये आपण त्याला फेज म्हणतो. तर फेजचा सिम्बॉल असा असतो, हा फेज आहे, याला फाय पण म्हणतात. ठीक आहे. तर तो फायचं मिनिंग अलग अलग आहे. जसं तुम्ही मागच्या सेमला मॅग्नेटिक सर्किट पण शिकलात. तर मॅग्नेटिक सर्किटमध्ये फाय म्हणजे काय असतो, फ्लक्स असतो. पण इथं फाय म्हणजे फेज कन्सिडर करायचं. तर फेज म्हणजे कंडक्टर कन्सिडर करायचं आहे. ठीक आहे. तर मग ह्या सिंगल फेज सप्लायची कॅपॅसिटी किती असते, 230 व्होल्ट, 230 व्होल्ट, 50 हर्ट्ज इतकी फ्रिक्वेन्सी याच्यामध्ये असते. मग आता ह्याच्यामध्ये कंट्री वाईज जसं तुमची कंट्री बदलेल तसं त्याचं स्टँडर्डायझेशन बदलत जातं. तसं फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये आता आपल्या इंडियामध्ये 230 सप्लाय व्होल्ट आहे आणि 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी. जर अमेरिकेत गेला तर अमेरिकेत 110 व्होल्ट सप्लाय असतो आणि 60 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी असते. तर असं त्यांनी स्टँडर्ड डिफाईन केलेले. तर त्यांच्या परिस्थितीनुसार, त्यांच्या वातावरणानुसार, एन्व्हायरमेंटल कंडिशन प्रमाणे ते डिसाईड केलं जातं. पण आपल्या इंडियामध्ये त्याचं स्टँडर्ड आहे 230 व्होल्ट 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. मग आता ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की वेगवेगळे डेफिनेशन कोणकोणते आहेत. तर पहिली डेफिनेशन म्हणजे हा जो तुम्हाला आहे याला आपण ॲम्प्लिट्यूड म्हणतो. ॲम्प्लिट्यूड म्हणजेच काय, याला आपण पीक व्हॅल्यू म्हणतो. पीक म्हणजेच काय, मॅक्झिमम व्हॅल्यू. त्यालाच ॲम्प्लिट्यूड म्हणतात, त्यालाच मॅक्झिमम व्हॅल्यू म्हणतात आणि त्यालाच अजून एक शब्द आहे याला मॅग्निट्यूड असं पण म्हणतात. ठीक आहे. तर नाव जरी वेगवेगळे असलं तरी प्रत्येकाचं मिनिंग मात्र सेमच आहे. ठीक आहे. तर ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय, मॅक्झिमम व्हॅल्यू. आणि मॅक्झिमम व्हॅल्यू आपण कशाने डिनोट करतो, VM ने डिनोट करतो. मग ह्या एसी सप्लायचं स्टँडर्ड इक्वेशन काय असतं, तर VM साइन ओमेगा टी असं स्टँडर्ड इक्वेशन असतं. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. एक असतं करंट वेव्हफॉर्म असतात आणि व्होल्टेज वेव्हफॉर्म पण असतात. जर करंट वेव्हफॉर्म असतात तर इक्वेशन तेच राहील, फक्त इथं आय ने डिनोट करावं लागेल. IM साइन ओमेगा टी असं डिनोट करावं लागेल. ठीक आहे. तर मग आता ह्याच्यामध्ये नाही का तुमचं जर वेव्हफॉर्म ह्या विथ रिस्पेक्ट टू व्होल्टेज असतील तर VM साइन ओमेगा टी, आणि विथ रिस्पेक्ट टू जर करंट असेल तर IM साइन ओमेगा टी. ठीक आहे. आता आपण त्यावेळेस जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्यावेळेस तुम्हाला अजून मी डिटेलिंग सांगेल. पण आता सध्या हे सांगते की ह्याच्यामध्ये स्टँडर्ड इक्वेशन हे आहे. ठीक आहे. तर याला ॲम्प्लिट्यूड म्हणतात. तर हा जो VM आहे हा काय इंडिकेट करतो, इट इज अ मॅक्झिमम व्हॅल्यू, इट इज अ पीक व्हॅल्यू, इट इज अ ॲम्प्लिट्यूड व्हॅल्यू, इट इज अ मॅग्निट्यूड व्हॅल्यू. ठीक आहे. मग आता ह्याच्यानंतरची डेफिनेशन आहे तुमची, आता सपोज याला आपण इन्स्टंटेनियस व्हॅल्यू म्हणूया. इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. इन्स्टंटेनियस व्हॅल्यू म्हणजे काय बघा, इन्स्टंटचा अर्थ काय होतो, प्रत्येक क्षणाला. इन्स्टंट म्हणजे आपण त्या इन्स्टंटला आपण काय करत होतो किंवा एखादी गोष्ट आपल्याला समजून सांगायची असेल तर इन्स्टंट म्हणजे काय, तर इन्स्टंट म्हणजे काय, त्या पर्टिक्युलर त्या प्लेसची व्हॅल्यू, त्याला आपण इन्स्टंटेनियस व्हॅल्यू म्हणतो. जसं आता फॉर एक्झाम्पल बघा, हे वेव्हफॉर्म आहे तर ह्याच्यामध्ये असे नंबर ऑफ इन्स्टंटेनियस व्हॅल्यू आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या व्हॅल्यूज आहेत. आता इथे बघा तुमचा अँगल काय असतो, 0 अँगल असतो. मग आता जसं तुमचा इथं बघ, इथला अँगल वेगळा असेल, इथे अँगल वेगळा असेल, इथं वेगळा असेल, इथं वेगळा असेल, इथं प्रत्येक ठिकाणी अँगल वेगळा होत चाललाय ना. याचाच अर्थ काय झाला, जिथं अँगल बदलला तिथे ऑब्विसली व्हॅल्यू पण काय होणार आहे, चेंज होणार आहे. आणि ह्या प्रत्येक इन्स्टंटच्या ठिकाणची जी काही व्हॅल्यू आहे, पर्टिक्युलर व्हॅल्यू,
त्याला आपण इन्स्टंटेनियस व्हॅल्यू म्हणतो. ठीक आहे. आणि ह्या इन्स्टंटेनियस व्हॅल्यूचा ॲव्हरेज, तसं तुम्ही ॲव्हरेज काढता की नाही. आणखीन एक सांगायचं राहिलं, ह्या एसी सप्लायमध्ये ना 2 कंडिशन असतात. एक हाफ वेव्ह फॉर्म असते आणि एक म्हणजे आता बघा हा जे याला अल्टरनेटिव्ह स्ट्रक्चर का म्हणतात, कारण ह्याचं जे व्होल्टेज किंवा याचं मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन ही विथ रिस्पेक्ट टू काय होते, टाइम चेंज होते, म्हणून याला आपण अल्टरनेटिव्ह स्ट्रक्चर म्हणतो, म्हणजे अल्टरनेटिव्ह करंट. अल्टरनेटिव्ह का, तर पॉझिटिव्ह नंतर निगेटिव्ह हाफ सायकल, निगेटिव्ह नंतर परत पॉझिटिव्ह हाफ सायकल. तर हे जे आहे ना हे कंटिन्युअस होत राहतं, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, अल्टरनेटिव्ह. अल्टरनेटिव्ह मीन्स आफ्टर पॉझिटिव्ह, आफ्टर निगेटिव्ह, अगेन पॉझिटिव्ह, अगेन निगेटिव्ह. सो इट इज कॉल्ड एज अ बिकॉज ऑफ स्ट्रक्चर ऑफ एसी सप्लाय, सो इट इज कॉल्ड एज अ अल्टरनेटिव्ह करंट. ठीक आहे. तर मग आता ह्याच्यामध्ये एका पॉझिटिव्ह हाफ सायकलचं ॲव्हरेज ऑफ इन्स्टंटेनियस व्हॅल्यू त्याला म्हणायचं ॲव्हरेज व्हॅल्यू. तर तुम्ही मागच्या सेमला तो फॉर्म्युला पण घेतलेला आहे, ज्याला आपण AV म्हणतो, तो ॲव्हरेज व्होल्टेज म्हणतो. तर याचा फॉर्म्युला काय असतो, 0.637 इंटू VM. तर समजा जर करंट ॲव्हरेज काढायचं असेल तर फॉर्म्युला काय येणार, 0.637 इंटू IM. तर डिपेंड आहे तुमचं परत करंट वेव्ह फॉर्म आहेत का व्होल्टेज वेव्ह फॉर्म आहे, त्याप्रमाणे तुम्हाला फॉर्म्युला चेंज करायचा किंवा यूज करायचा. ओके. तर ह्याला म्हणायचं ॲव्हरेज व्हॅल्यू. ॲव्हरेज म्हणजे ह्या इन्स्टंटेनियस व्हॅल्यूचं ॲव्हरेज. जसं तुम्हाला पर्सेंटेज किती मिळाले, मार्क किती मिळाले, ॲव्हरेज काढता की नाही, सेम इथंच आपण तसं पण काढतो. नंबर ऑफ इन्स्टंटेनियस व्हॅल्यू करतो हाफ सायकलच्या, आणि त्याची जी काही व्हॅल्यू येईल त्याला आपण ॲव्हरेज म्हणतो. पण प्रॅक्टिकल लाईफमध्ये आपण ॲव्हरेज व्हॅल्यू वापरत नाही. तर आपण कोणती व्हॅल्यू वापरतो, RMS व्हॅल्यू यूज करतो. तर मला असं वाटतं तुम्ही हे पण मागच्या सेमला डेफिनेशन याची पाठ केली असेल, RMS व्हॅल्यू म्हणजे काय, बरोबर की नाही. तर RMS व्हॅल्यूचा फुल फॉर्म काय, रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू. रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू म्हणजे काय, तर इट इज अ कॉन्स्टंट व्हॅल्यू ॲट विच ऑल इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस विदाउट एनी डॅमेज कॅन ऑपरेट, अशी याची डेफिनेशन आहे. म्हणजेच काय, अशी कॉन्स्टंट व्हॅल्यू की ज्या कॉन्स्टंट व्हॅल्यूला कोणतेही डिव्हाइस डॅमेज न होता प्रॉपरली ऑपरेट होतात, त्याला म्हणायचं RMS व्हॅल्यू. आता तुमच्या घरामध्ये येणारा सप्लाय कोणता आहे, तर 230 सप्लाय, बरोबर, 230 व्होल्ट सप्लाय AC आहे. मग तुम्ही असं आहे का, घरामध्ये फ्रीजला वेगळा सप्लाय देताय, टीव्हीला वेगळा देताय, वॉशिंग मशीनला वेगळा देताय, अजून तुमच्याकडे कोणते इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस त्याला वेगळा देताय, असं करत नाही आपण. प्रत्येकाला एकच सप्लाय येतो घरामध्ये. फक्त तो काय होतो, आता याच्यामध्ये तुम्ही मागच्या सेमला हे पण शिकलायत तर सिरीज सर्किट आणि पॅरलल सर्किट. मला कोणी सांगाल का, ठीक आहे. तर RMS व्हॅल्यू म्हणजे काय, तर रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू. तर रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू म्हणजे कॉन्स्टंट व्हॅल्यू, ज्या कॉन्स्टंट व्हॅल्यूला इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस विदाउट डॅमेज जे ऑपरेट होतात त्याला म्हणायचं RMS व्हॅल्यू. तर आपण जी घरामध्ये वापरतो ती असते तुमची RMS व्हॅल्यू. ॲव्हरेज व्हॅल्यू आपण वापरत नाही. ॲव्हरेज व्हॅल्यू जर वापरली तर थडाथड आपले सगळे जे काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत ते फटकन फुटतील आणि टिकणारच नाही ते. तर मग ह्यासाठी अशी कॉन्स्टंट व्हॅल्यू डिझाईन केली की त्या व्हॅल्यूला सगळ्या डिव्हाइस विदाउट डॅमेजिंग प्रॉपरली ऑपरेट होतात. ठीक आहे. मग आता ह्याच्यामध्ये नाही का, ह्याचा फॉर्म्युला काय आहे, तर 0.707 इंटू VM, आणि जर करंट इक्वेशन असेल तर 0.707 इंटू IM असा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. तर विथ रिस्पेक्ट टू व्होल्टेज असेल तर वरचा यूज करायचा, विथ रिस्पेक्ट टू करंट असेल तर खालचा यूज करायचा. ठीक आहे. मग आता ही झाली तुमच्या. आता आपण जर आपल्याला इथं दाखवायचं असेल, तुमच्या AC सप्लायमध्ये दाखवायचं असेल तर कुठं ॲव्हरेज व्हॅल्यू आहे कुठं RMS व्हॅल्यू आहे. तर समजा आपण असं म्हणूया, पीक व्हॅल्यूच्या थोडीशी खाली त्या साईडला V ॲव्हरेज व्हॅल्यू असते आणि त्याच्या थोडंसं खाली तुमची RMS व्हॅल्यू असते. तर RMS व्हॅल्यू लिहिताना अशी लिहिली जाते, VRMS किंवा IRMS असं लिहिण्याची पद्धत आहे. ठीक आहे. तर हे झालं तुमचं VRMS IRMS. नंतरची डेफिनेशन आहे तुमचं टाइम पिरियड. तर टाइम पिरियड म्हणजे काय, तर एक सायकल म्हणजे कोणती, की ज्या सायकलमध्ये एक पॉझिटिव्ह हाफ आणि एक निगेटिव्ह हाफ सायकल असते, ती पूर्ण एक त्याला म्हणायचं एक सायकल. म्हणजे बघा, इट इज स्टार्ट विथ धिस 0 आणि एंड विथ 360. तर हा पूर्ण जो पोर्शन आहे ह्याला म्हणायचं म्हणजे याच्यामध्ये ही पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि ही निगेटिव्ह हाफ सायकल आहे, दोन्ही मिळून एक सायकल तयार होते. आणि ह्या सायकलला कम्प्लीट होण्यासाठी जो टाइम लागतो त्याला म्हणणार तुम्ही टाइम पिरियड. म्हणजे टाइम पिरियड म्हणजेच काय, तर टाइम पिरियड मीन्स टाइम रिक्वायर्ड टू complete
1 cycle and 1 cycle consists 1 half and 1 negative, 1 positive half and 1 negative half cycle. So it is called as a time period. ठीक आहे. मग आता टाइम पिरियड हा रेसिप्रोकल कोणाचा असतो? फ्रिक्वेन्सीचा. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? तर आता टाइमचा फॉर्म्युला काय असतो? 1/f आणि f चा फॉर्म्युला काय असतो? 1/t. तर आणि टाइम कशामध्ये मोजतात? सेकंद मध्ये. आणि फ्रिक्वेन्सी कशामध्ये मोजतात? हर्ट्ज मध्ये. ठीक आहे. आता फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? आपण बघा एखादी गोष्ट म्हणतो आपण मी ती फ्रिक्वेन्सी म्हणजे याच्यामध्ये नंबर ऑफ सायकल्स पर सेकंद तुम्ही किती कंप्लीट होतात त्याला म्हणायचं फ्रिक्वेन्सी. जसं फॉर एक्झाम्पल आपल्या इंडियाची फ्रिक्वेन्सी किती? तर 50 हर्ट्ज. जसं मगाशी सांगितलं तुम्हाला मी. स्टँडर्ड किती आपल्या इंडियाचं? तर 230 व्होल्ट 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी हे आपलं स्टँडर्ड आहे. तर हे 50 याचा अर्थ काय झाला? तर विदिन 1 सेकंद तो किती सायकल कंप्लीट करतो? 50 म्हणजे अशा एक सायकल म्हणजे 1 आणि 1 पॉझिटिव्ह ही मिळून एक सायकल झाली. अशा तो 50 सायकल कंप्लीट करतो एका सेकंदात. त्याला म्हणायचं फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. तर नंबर ऑफ सायकल्स कंप्लीटेड इन विदिन 1 सेकंद त्याला म्हणणार तुम्ही फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सी जी असते ही कशामध्ये मोजतात? हर्ट्ज मध्ये. आणि इट इज अ रेसिप्रोकल ऑफ टाइम. म्हणजे टाइमच्या इनव्हर्स मध्ये काय असतं? फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीच्या इनव्हर्स मध्ये काय असतो? टाइम. ठीक आहे. तर ही झाली तुमची नेक्स्ट डेफिनेशन फ्रिक्वेन्सीची. आता याच्या पुढचा मला असं वाटतं कोणती डेफिनेशन आहे? पीक व्हॅल्यू. पीक व्हॅल्यू घेतली आपण. पीक फॅक्टर. पीक फॅक्टर म्हणजे काय? तर पीक फॅक्टरचे असा रेशो आहे झालं तुमचे पीक फॅक्टर.